महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी झिपलाईन ही म्हणजे ही काळू वॉटरफॉलची झिपलाईन। ही सगळी दिसते आपल्याला गॉड्स व्हॅली म्हणजे काळू धबधब्याची वरची बाजू। इकडे दरी आहे आणि इकडे डायरेक्ट खोल दरी आहे आणि इथून मधून चालायचं आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत खिरेश्वर मध्ये। तर कशासाठी? तर आज आपण करणार आहोत खूप जबरदस्त ॲडव्हेंचर, ते म्हणजे काळू वॉटरफॉलची झिपलाईन। जवळ जवळ 800 फूट अंतर असणारी ही झिपलाईन आपण आता करणार आहोत आणि कुणाबरोबर? तर आपल्या महाराष्ट्र रेंजर या टीम बरोबर। पुण्यापासून जवळ जवळ 134 किलोमीटर आपण आलोय खिरेश्वर गावामध्ये। तुम्ही पुणे, नारायणगाव, जुन्नर आणि जुन्नर पासून इकडे येऊ शकता। याच्या मागच्या बाजूला घर आहे, तिथे आपण थांबलो होतो आणि आपण काय करणार आहोत आता, इथून गाडी जवळ जवळ त्या धबधब्याच्या जवळ जाते। आडराईचा जो रोड आहे त्या बाजून सरळ जायचं आणि सेटअप सुद्धा मारायचा आहे आणि मग करायचं आहे आपल्याला ॲडव्हेंचर। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय काळू वॉटरफॉलच्या जवळ। तुम्हाला बघितलं तसं येताना या बारीक रस्त्यातनं यावं लागलं। पूर्ण सपाट पठार आहे, पण मध्ये मध्ये झाडी बऱ्यापैकी खूप जास्त होते आणि इथून थोडंसं आय थिंक चालायचं असेल। मित्रांनो, आपण जवळजवळ पोहोचत आलोय बरोबर धबधब्याच्या वरच्या बाजूला आणि इकडून जबरदस्त व्हॅली दिसते। हळू 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 आपली टीम आता सगळं सेटअपचं काम करत आहे आणि तुम्हाला मी तोपर्यंत दाखवतो काळू वॉटरफॉलचा व्ह्यू। आपण तिथे जाऊयात आणि तिथून तुम्हाला दाखवतो अख्खी गॉड्स व्हॅली। ते आपण जवळजवळ येऊन पोहोचलोय काळू धबधब्याच्या वरती, जिथून ॲक्च्युअल काळू धबधबा खाली पडतो। तुम्हाला दिसेल इकडून पाणी येतं सरळ आणि इकडून तो खाली पडतो। पावसाळ्यामध्ये याचं काय रौद्र रूप असेल मला इथल्या ह्याच्यावरूनच कळतंय। आणि इथून खाली पडतो तो काळू धबधबा। वो हे बघा, पहिला डप्पा, त्यानंतर खाली दुसरा डप्पा, त्यानंतर खाली तिसरा डप्पा आणि बरीच लोक तिकडे येतात। आता बऱ्यापैकी लोक खाली आहेत तिकडं। माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही सगळी दिसते आपल्याला गॉड्स व्हॅली म्हणजे काळू धबधब्याची वरची बाजू आणि काळू धबधब्याची खालची बाजू। तिकडून ट्रेक बऱ्यापैकी लोक करत येतात। आणि मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, ज्यावेळेस तुम्ही इथं येता तेव्हा पूर्ण काळजी घ्यावी, कारण की इकडून वारं येतंय असं ढकलल्यासारखं, तर तुमचा तोल जाऊ शकतो। तर तुम्ही इकडं आल्यानंतर जेवढं मागं राहता येईल तेवढं प्रयत्न करा, कारण वाऱ्यामुळं तुमचा तोल खाली जाऊन तुम्ही पडू शकता, तुम्हाला इजा होऊ शकते। तर हे नक्की पाळा। दोरी आपोआप हवेत जाते बघा, दोरी आपोआप हवेत जाते, दोरी आपोआप, दोरी नाही आपोआप जात नाहीये, पण इथून रस्सी आपल्याला तशी सगळी तिकडे सोडायला लागते आणि ते आता लोक ओढायला लागले। मित्रांनो, इथलं आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे, तर आम्ही आता सगळेजण निघालोय पलीकडे, कारण तिथून आपल्याला दोऱ्या वडून घ्यायच्यात। इथं आता वरती बाकीची मंडळी आपली सगळी सेटअप करतात आणि आपल्याला जायचं आहे त्या टोकाला वरती आणि तिकडून झिपलाईन अशी सरळ 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 खाली येणार आहे आणि ती इथपर्यंत आणि तिथून जबरदस्त नजारा आपल्याला दिसणार आहे, कारण की वॉटरफॉल खाली असणार आहे आणि मधून आपण इथून सरळ 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 इकडे पोहोचणार आहोत आणि खाली दिसणार आहे गॉड्स व्हॅलीचा नजारा आणि त्याचबरोबर काळू धबधबा जबरदस्त असा। काळू वॉटरफॉलचा जो प्रवाह आहे हा ओलांडून या बाजूने कडेकडेने सरळ तिकडे जायचं आहे। मित्रांनो, वरच्या पॉइंटला जायचा जो रस्ता आहे ना तो खरंच डेंजर आहे। हे बघा, आम्ही चाललोय
आणि डायरेक्ट खोल दरी आहे इकडे आणि समोर दिसते आपल्याला काळू वॉटरफॉल आणि इकडं व्हॅली आणि आपल्याला इथून जावं लागतं चालत सरळ सरळ. हा रस्ता बघा, इकडे दरी आहे आणि इकडे डायरेक्ट खोल दरी आहे आणि इथून मधून चालायचं आहे. पलीकडे जायला एकदम स्लो जायला लागते इकडे. जेवढं तुम्ही स्लो जाल तेवढं चांगलं आहे कारण एवढी जास्त दरी आहे, खतरनाक. हे बघा बरोबर मी मध्ये इकडे दरी इकडे दरी आई ग आणि समोर असं आपल्याला वरती जायचं आहे. तिकडून आपण सरळ आलो इकडे. मित्रांनो, इथून येतानाचा एक्सपिरियन्स आहे ना, खरंच भीती वाटते कारण दरी आहे दोन्ही बाजूला. खरंच भीती वाटते कारण एक चूक आणि आपण डायरेक्ट खाली असं होऊ शकतं इथं आल्यानंतर. त्याच्यामुळं जपून या. अवघड नाही आहे पण तुम्ही फक्त एकदम जपून हळूहळू इथं आलात तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण इकडे बघा डायरेक्ट दरी आहे. काळजी स्वतः घ्यायची ट्रेक करायला आल्यानंतर, एवढं मी सगळ्यांना सांगेन. आणि शूज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शूज असे ट्रेकिंग शूज घातल्याशिवाय तर ट्रेकला येऊच नका असं मी सांगेन. कारण बरीच लोक मी बघितली चप्पल घालून येतात राव. चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे ते. शूज घालून या. आपण आलोय बरोबर दुसऱ्या स्पॉटला. कसलं जबरदस्त नजारा दिसतोय बघा, मस्त. एकच झाड आहे इथे, भारी वाटतंय बघा, कसं भारी वाटतंय राव. आणि त्याचं सेटअपचं काम चालू आहे. या बाजूला आपल्याला आता रश्या सगळ्या ओढायच्या तिकडे. पुढला तरी एक पकडा, पहिले पुढला तरी एक पकडा. या साईडला या, हा राईट आहे. या राईट. फायनली सेटअप झालेला आहे सगळा व्यवस्थित आणि महाराष्ट्र रेंजरच्या टीमने सगळा व्यवस्थित सेटअप इथं लावलेला आहे. मी महाराष्ट्र रेंजर बरोबर का येतो कारण की ते जे सेटअप लावतात किंवा ज्या सगळ्या गोष्टी इथं पार्टिसिपेटबद्दल जे सपोर्ट केला जातो ना, त्याच्यामुळे व्यवस्थित सेफ्टी ते घेतली जाते, सगळ्यांची काळजी घेतली जाते. आणि जे मी येतो आणि जे इव्हेंट करतो ना ते सक्सेसफुली होतात. म्हणून मी त्यांच्याबरोबर अशा इव्हेंटला नक्की येतो, या ॲडव्हेंचर करायला नक्की येतो. तर तुम्हालाही जर यायचं असेल तर महाराष्ट्र रेंजरच्या पेजला फॉलो करा, इंस्टा पेजला फॉलो करा. आणि नंबरसुद्धा मी तुम्हाला देतोयच, तर त्यांनाही कॉल करून तुम्ही हे इव्हेंट करू शकता, तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ मला कळालं होतं की 800 फूट एवढी असेल ही म्हणजे व्हॅली क्रॉसिंग. पण ॲक्च्युअलमध्ये प्रतिभा ही कितीतरी ॲक्च्युअलमध्ये असेल 700च्या आसपास, 700 ते 800 आसपास. आणि पलीकडे जायला तर आपल्याला अंदाजे किती वेळ लागेल? लेस दॅन 5 मिनिट. माझ्यासाठी आणले त्यांनी, माझ्यासाठी आणले. मी फोन करून सांगितलं त्यांनी त्याला माझ्या आवडीची भाजी ती बटाटा. इकडे घ्या, घ्या इकडे घ्या, इकडे घ्या. ते नाही आम्हाला इकडे घ्या, शंकरपाळ्या इकडे घ्या. शंकरपाळ्या मला दिलं नाही तर हो सॉरी मित्रांनो, भूक लागलेली आहे आणि शंकरपाळ्या मिळालेल्या आहेत. आम्हाला सगळेजण बसलोय शंकरपाळ्या खाऊ. आम्ही चालू करतोय झिपलाईन खाली आणि ती वेळ आलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र रेंजरकडून चेक करण्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा सचिन चाललेला आहे झिपलाईनला. आणि तो पुढे गेल्यानंतर कळेल की कसं कसं व्यवस्थित आहे का सगळ्या गोष्टी तो चेक करणार. आणि त्याचबरोबर समीरभाई त्याला व्यवस्थित सेफ्टी लावत आहेत सगळ्या गोष्टी. महाराष्ट्र रेंजरचं एक काम आहे ते म्हणजे सेफ्टी फर्स्ट.
सचिन एकदम सक्सेसफुली पलीकडे गेलेला आहे. झिपलाईन झाल्यानंतर प्रदीप भाई आणि सचिन बहुतेक रॅपल डाऊन करणार आहेत या काळू वॉटरफॉलचा. जवळजवळ किती आहे ह्याची हाईट तरी 1200 फूट. मित्रांनो फायनली आपली वेळ आलेली आहे झिपलाईनला जायची. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे, खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण की आता आपली वेळ आहे पलीकडे जायची. जवळजवळ 800 फूट आपल्याला झिपलाईन करायची आहे, पलीकडे जायचं आहे काळू वॉटरफॉलवरून. आणि सगळेजण तयार आहेत. ड्रोन उडवा. चला. मित्रांनो तयार झालेलो आहे फायनली. आणि जाऊ पुढे. तिकडे बसून घ्या समोर. बसा खाली. फायनली हो फायनली. आणि आपण आता उतरतोय खाली. ये हळूहळू पकडू, बसू. येलोला पकडतो. हा जाऊ दे. खाली बघा मित्रांनो, खाली बघा. इकडे हा वॉटरफॉल आणि मी इकडे आहे. खाली हे बघा. आलेलो आहे. पकडू का? कॅमेरा पकडा. पकडला सोडतो मी. येऊ द्या. तिकडचं ओके. मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे पलीकडे आणि सक्सेसफुली झालेली आहे. थँक्स टू महाराष्ट्र रेंजर्स आणि प्रदीप भाई. तिथं आपल्याला आता रिसिव्ह केलं त्यांनी. जबरदस्त एक्सपिरियन्स होता, मजा आली. मित्रांनो फायनली आपण या ठिकाणी आलो. तसं मी तुम्हाला दाखवलं. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता. आणि हा वॉटरफॉल आपण सक्सेसफुली पार केलेला आहे झिपलाईननं. तर मजा आलेली आहे खूप जास्त. आणि आता इथून पुढं प्रदीप भाई सचिन दोघे आता खाली जाणार आहेत, रॅपल डाऊन करणार आहेत. हा 1200 फूट वॉटरफॉल खूप जबरदस्त असा. हे आता तयार झालेले आहेत जायला. इथून खाली उतरणार आहेत. सगळा सेटअप प्रॉपर बांधलेला आहे. तिकडून माझ्याकडनं काय पाहिजे बघा. हे बघा प्रदीप भाई सगळ्यात पहिल्यांदा तयार झालेत खाली जायला. आणि तुम्हाला इकडे दिसेल इथं खाली बघतानाच कशी धडकी वरती आहे. आणि इथून आता एक खाली उतरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रदीप भाई जाणार आहे, त्याच्यानंतर सचिन आणि मग शुभम भाई.
खाली गेलेले आहेत या वॉटरफॉलच्या खाली. तिथून पुढे आता ते सरळ 5 टप्पे खाली उतरून सरळ सरळ ते खाली जे गाव आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि आपण इथून निघणार आहोत परतीच्या मार्गाला. तर इथून पुढं आपण जाणार आहोत रात्री जबरदस्त अशा ठिकाणी, कारण उद्याच्या दिवशी आपल्याकडे असणार आहे खूप जबरदस्त असं क्लाइम्बिंग. जास्त थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स असणार आहे तो क्लाइम्बिंगचा. तो म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी झिपलाईन, ती म्हणजे ही काळू वॉटरफॉलची झिपलाईन. ती सगळी कंप्लीट झालेली आहे. ती फक्त महाराष्ट्र रेंजर या टीममुळे. खरंच त्यांचं आभार मानतो मी, कारण त्यांच्यामुळं मला हे एक्सपिरियन्स करता आलेलं आहे. आणि जर तुम्हालाही हे करायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र रेंजरचं पेज आहे महाराष्ट्र रेंजर या नावाने इंस्टाग्रामचं, त्याला फॉलो करू शकता आणि तुम्हाला सगळे अपडेट मिळून जातील. त्याचबरोबर तुम्हाला इथे नंबर पण देतोय मी, त्यांना कॉल करून तुमच्या सीट बुक करू शकतात. तर असे ॲडव्हेंचर टेक्निकल असेल किंवा बरंच जबरदस्त ॲडव्हेंचर गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायला भेटणार आहेत. मजा येणार आहे तुम्हाला. तर तुम्ही लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन दिसते लगेच जाऊन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असले आपले येणारे जबरदस्त व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळणार आहेत. तर लगेच जा आणि सबस्क्राईब करून टाका. तोपर्यंत आम्ही सर्व घेतो तुमची रजा. जय महाराष्ट्र. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये जबरदस्त अशा ठिकाणी.